चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। भगवती माता की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भक्तवांची आराधीन स्त्री शक्तीचा जागर स्त्रियांची आराधीन आपल्या सर्वांची शक्ती विद्या बुद्धी बल कार्य जिच्याशिवाय अपूर्ण आहे, जी संपूर्ण जगताची स्वामिनी आहे, जिच्याशिवाय हे जगत चालू शकत नाही, तीन देवतांना जी बल देते, विश्वाला जी जन्म देते, विश्वाचं जी लालन पालन पोषण करते आणि वेळ प्रसंगी विश्वाचा संहार जे करते त्या भगवतीच्या ठिकाणी माझा कोटी कोटी वेळा प्रणाम आहे। जिनं स्वतःचं स्वरूप निर्गुण निराकार सुद्धा ठेवला आहे, जिनं स्वतःचं स्वरूप सगुण साकार सुद्धा ठेवलेला आहे, त्या आई भगवती, त्या आई भगवतीचं आणखी एक स्वरूप आहे। आई भगवतीचे दोन स्वरूप आहेत, किती? दोन। तसे आपण 9 स्वरूप देवी भागवतात किती वर्णन आलेत? 9 स्वरूप। पण एक निर्गुण स्वरूप आणि एक सगुण स्वरूप याचं थोडस आपल्याला आज चिंतन करूया। एक आहे निर्गुण स्वरूप, म्हणजे असताना सुद्धा दिसत नाही, ती कुठे आहे? जी भगवती आहे परंतु असताना सुद्धा ती दिसत नाही, ती कुठे आहे? वा, म्हणजे आता माझे विद्यार्थी पक्के झाले म्हणायचं। ती शक्ती कुठे आहे? हृदयात, जी असताना सुद्धा दिसत नाही पण कार्य सर्व करते, बरोबर? आपण झोपल्यानंतर आपला श्वास बंद असतो ना, मग चालू असतो ना, आपण झोपेत येत, गाढ झोपेत येत बघा। जागृती अवस्थेमध्ये कधी स्वप्न पडतं का हो? म्हणजे तुम्ही जागेत आता बसले बसले एखादं स्वप्न नाही, कल्पना होऊ शकते, आता भविष्यात आपण मुंबईला जाऊ किंवा आपण इकडे जाऊ, आपण तिकडे जाऊ, कल्पना होऊ शकते, स्वप्न नाही होऊ शकत, बरोबर ना? झोपेत आपल्याला स्वप्न पडतं, तर झोपेत असताना सुद्धा आपला श्वास सुरू असतो का हो? ती शक्ती काय दुसरी कोणी चालवते का? नाही हो, तीच चालवते, बरोबर ना? झोपेमध्ये आपल्या श्वास सुरू असतो, कोण चालू ठेवतं? ती हृदयाचे ठोके चालूच असतात, कोण चालू ठेवतं? ती आपले सर्व कार्य करते परंतु ती आपल्याला दिसून येत नाही। मग ती निर्गुण निराकार आहे की सगुण निराकार? ती निर्गुण निराकार आहे, हे देवीचं पहिलं स्वरूप, ती दिसून येत नाही। आणि दुसरी जिचं वाङ्मय प्रतिमूर्ती एका ठिकाणी आहे, ऐका बरं का, पहिली कुठं आहे? निर्गुण निराकार, ती आपल्या हृदयात स्थित आहे। दुसरी सगुण साकार, ती कुठं स्थित आहे? जिचं वाङ्मय स्वरूप आपल्या जवळ आहे आणि ते आपण 10 दिवस आपल्याला श्रवण करायचंय, ते वाङ्मय स्वरूप कुठं आहे? इथं ग्रंथामध्ये। कुठं आहे? ग्रंथात। कारण व्यास महाराजांनी 18,000 पुराण लिहिले, त्यावेळेला एक भगवंताने असं काय म्हणतात त्याला, सही शिक्का मारल्यासारखं सांगितलं, छाती ठोकून सांगितलं, कलियुगामध्ये जर मी कुठं राहत असेल तर तो म्हणजे माझ्या चरित्रामध्ये। कुठं? चरित्रात। भगवंत दुसरे तिसरे कुठे नाही, ती जगदंबा, ती आई मंदिरातही नाही, ती आहे इथे आणि इथे। हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथामध्ये तिच्या कथा आहेत आणि तिची कथा म्हणजेच ती आहे, तिचं चरित्र म्हणजेच ती आहे। कारण व्यक्तीला सोडून त्याचं चरित्र कधी लांब नसतं। तुमचं चरित्र तुम्ही घरी ठेवून आलात का? तुमचं चरित्र तुमच्या सोबत आहे, बरोबर? तुम्ही कसे वागतात, तुमची वागणूक तुमच्या जवळ आहे। उन्हाळा येतो ना इकडे, उन्हाळ्यामध्ये उन्हात जातात, बरोबर? जातो आपण, शेतकरी माणसं सगळे, बरोबर ना?
शेतात गेल्याच्या नंतर एखाद्या झाडाखाली उभं राहिल्यानंतर आपली सावली दिसते समोर, बरोबर ना? किंवा रोडवरती चालताना आपली सावली आपल्या पाठीमागे असते की समोर? समोर असते, बरोबर? मग त्या सावलीला जर आपण कधी म्हटले तू ना माझ्यासोबत कधी चालायचं नाही, बंद कर आता चालणं, खूप साथ दिली, लहानपणीपासून पाहत आलोय तुला, आणि जर काही माझ्यासोबत चालायची एवढीच इच्छा असेल ना तर मला टॅक्स देत जा, शक्य आहे का? सावली आपली कधी साथ सोडत नाही, बरोबर? तसं ती देवी एक आहे आणि तिची सावली म्हणजे देवी भागवत कथा आहे. ही तिची सावली आहे आणि सावलीला सोडून ती कधी राहत नाही. म्हणून ती जगदंबा आई, तिच्या कथेला आरंभ झालेला आहे. 88,000 ऋषी कोणत्या अरण्यामध्ये कथाश्रवण करतायत? नैमिष्य सुतमासी नम विवाद्यम महामतिम कथामृत रसास्वाद. कथेचा स्वाद घेतायत. कथेचा काय घेतायत? स्वाद. ऋषी किती आहेत? 88,000. म्हणजे श्रोते किती होते ऐकायला? 88,000. कोणत्या अरण्यात? नैमिष्य अरण्यात. आणि कथा सांगणारे होते सूत महाराज. म्हणजे हे देवी भागवताचे पहिले श्रोता आणि पहिले वक्ता आहेत, बरोबर? हे मी तुम्हाला काल सांगितलं. सूत महाराज अत्यंत आनंदाने, अत्यंत रसिक होऊन, कथेचे प्रेमी होऊन, कथेमध्ये मग्न होऊन, तन मन धन प्राण सर्व समर्पण करून त्या ठिकाणी सुंदर अशी मुखातून गोड अशी देवी भागवत कथा सांगतायत. आणि 88,000 ऋषी कथा कशी ऐकतायत? स्वाद घेऊन, बरोबर? चपाती भाजी सगळे खातात ना इकडे, सध्या उपवास आहे, पण रोज कोण कोण खातं? हातवर घ्या. हे 9 दिवस 10 दिवस सोडले तर कंटिन्यू भाकर खातात ना? बरं, भाकर जे खातात ते हातवर घ्या बरं एकदा. चपाती का रोज पिझ्झा बर्गर सँडविच खाता? आपण भाकर चपाती खाणारे, बरोबर नाही? भाकर चपाती खाणारे माणसं आपण. रोज आपण भाकर खातो, चपाती खातो, बरोबर? मग कशी खातो? कशासाठी? पोट भरण्यासाठी. पिझ्झा बर्गर सँडविच कशासाठी खातो? कशासाठी? स्वाद घेण्यासाठी. कशासाठी? चव येण्यासाठी. का हो? भाकर रोज खातो, मग कधीतरी असं डोळे बंद करून द्या, वाह आज काय टेस्ट लागली भाकरीची, नाही ना? आणि एखाद्या दिवशी जर तुम्ही हॉटेलमधील एखादा पदार्थ खाता, डोळे बंद करून त्याची स्तुती करतात, बरोबर? तसं 88,000 शौनकादी महामुनी जे होते ना, ते कथा ऐकत नव्हते. त्यांची कथेत एवढी विदेही अवस्था झाली होती की ते स्वाद घेत होते कथेचा. ऐकत ऐकत स्वाद घेणं. पहिला प्रकार असतो फक्त ऐकणं, पण दुसरा प्रकार असतो तिचा स्वाद घेणं. पण हा स्वाद कोणाच्या नशिबामध्ये पडत नाही. त्या भगवतीचं चरित्र, त्या भगवतीचा महिमा एवढा अगाध आहे की श्री हरी विष्णू कशावरती झोपतात? शेषावरती. त्या शेषाला म्हटलं ना रे, फक्त देवी या शब्दाचा अर्थ सांग, भगवती या शब्दाचा अर्थ सांग. तो हात जोडतो आणि म्हणतो हे मला विचारू नका, याचं वर्णन मी करू शकत नाही. ती शक्ती, तिचा महिमा अपार आहे, तिची दिव्यता अपार आहे, तिची सुंदरता अपार आहे. आणि त्या तिची कृपा जिच्या भक्तावर होते, त्या भक्ताला पुन्हा काही शिल्लक राहत नाही, त्याला सर्व काही प्राप्त होऊन जातं. ज्या भक्तावरती कृपा त्या भगवतीची झाली, त्या शक्तीची झाली, त्या भक्ताला सर्व काही प्राप्त होतं, सर्व काही. ज्या स्त्रियांना संतान नाही त्यांनी त्या शक्तीची पूजा करावी, त्यांना संतान प्राप्ती होते. फक्त 10 दिवस व्रत धरायचा, 10 दिवस मौन राहायचं. कारण व्रताचा एक नियम असतो की आपण जर व्रत ठेवले ना, 10 दिवसाचं ठेवलंय आपण, बरोबर,
तर मग त्याच्यासोबत आपण 9 रंगाच्या साड्या पण घालतो, चांगला शृंगारही करतो, चांगली गोष्ट आहे. परंतु मग त्याच्यासोबत थोडं मौन पण धारण केलं पाहिजे बरं का. कारण व्रत त्याच्याशिवाय फळ देत नाही. 10 दिवस उपाशी राहायचं, 10 दिवस उपवास धरायचा, पण बडबड 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 सुरू, मग त्या उपवासाला काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे थोडं दिवसातून इकडे बघा, जास्त नाही ना, दिवसातून 5 मिनिटं एका जागेवर बसायचं आणि दुर्गा दुर्गा दुर्गा, बस मौन, कोणाला बोलायचं नाही. कुणी कितीही बोलू द्या, कुणी जवळ येऊन बसू द्या, कुणी काही करू द्या, दुर्गा 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 दुर्गा. 5 मिनिट फक्त, किती 5 मिनिट. 5 मिनिट आयुष्याचा वेळ देऊ शकतो आपण, आहे पण देत नाही, है ना. म्हणून 5 मिनिट मौन राहून तिचं चिंतन करायचं. ज्यांना धनाची अपेक्षा आहे त्यांनी तिची उपासना करावी. ज्या स्त्रियांना संतान व्हावी असं वाटतंय त्यांनी तिची उपासना करावी. ज्यांना वाटतं की माझ्या घरामध्ये अत्यंत रोगराई असते, माझ्या घरातली रोगराई जाई, येडापिडा जावी, म्हणून तिची आराधना करावी. त्या देवीचे 9 स्वरूप सांगितलेले आहेत 9 रात्रामध्ये. कारण आपली 10 दिवसाची कथा आहे, पण मी 9 दिवसाच्या कथा भरपूर केलेल्या आहेत. कारण 9 दिवसाची कथा राहते, 10व्या दिवशी काला असतो, आपली 11व्या दिवशी काला येतो. तर ऐका, देवीची 9 रात्रामध्ये 9 दिवस कुठे येते? पृथ्वीवरती येते. आणि नेहमी कुठे राहते? मणी द्वीपात. कुठे राहते? मणी द्वीपात. 9 दिवस पृथ्वी माता कुठलाही भार घेत नाही. 9 दिवस ती झोपून राहते. का? कारण देवी सर्व पाप हरण करण्यासाठी, लोकांना सुख शांती समाधान देण्यासाठी पृथ्वी तलावर येते. आज कितवा दिवस आहे कथेचा? 4था दिवस. आजचा रंग पिवळा. देवीचे 9 स्वरूप आपण जाणून घेऊया. नवरात्रीमध्ये पहिला दिवस येतो आणि पहिल्या दिवशी घटस्थापना करतो. आणि घटस्थापना करत असताना पहिल्या दिवशी देवीचा प्रादुर्भाव होतो. त्या देवीचं नाव शैलपुत्री आहे. काय नाव? शैलपुत्री. शैलपुत्री पहिल्या दिवशी पृथ्वी तलावरती येते. तिनं तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची शुभ्र साडी घातलेली आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी पृथ्वी तलावरती येते. तिनं लाल रंगाची साडी घातलेली आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा नावाची देवी पृथ्वी तलावरती येते आणि तिनं निळ्या रंगाची साडी घातलेली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी कुष्मांडा. चौथ्या दिवशी कोणती देवी येते? कुष्मांडा नावाची देवी. आणि ती कोणत्या रंगाची साडी घालून आलती? पिवळ्या. त्यानंतर 5व्या दिवशी स्कंद माता येते, जिने स्वतःच्या शरीरावरती हिरव्या रंगाची साडी घालून आली होती. 6व्या दिवशी कात्यायनी देवी येते, जिने राखाडी कलरची साडी घालून आली होती. 7व्या दिवशी कालरात्री देवी येते, जिने नारंगी साडी घालून आली होती. 8व्या दिवशी महागौरी देवी येते, जिने मोरपंखी कलरची साडी घातली होती. आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री मा येते, जिने गुलाबी कलरची साडी घातली होती. कोणती साडी घातली होती? गुलाबी कलरची. आता गुलाबी गाणं पण ट्रेंडवर आहे आणि गुलाबी कलर पण ट्रेंडवर आहे. असं अशा प्रकारे नवरात्रीचे 9 रंग, नवरात्रीच्या 9 देवीचं आपण चिंतन केलं. या नवरात्रीमधील 9 देवांची सांगितलंय, 9 देवींची जो उपासना करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुखाला, त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाला, त्याच्या आयुष्यामध्ये धनाच्या बाबतीत, समृद्धीच्या बाबतीत, वैभवाच्या बाबतीत, कीर्तीच्या बाबतीत कुठलीही कमतरता राहत नाही. फक्त या 9 रूपांचं त्या व्यक्तीनं चिंतन केलं पाहिजे. कारण आपले संत एकच म्हटले, भगवंत कुठलाही असो, देवी कुठलेही असो, तुम्ही साधक कोणत्याही धर्मातले असू द्या, कोणत्याही संप्रदायातले असू द्या, परंतु महत्वाचं काय आहे? बोला, महत्वाचं काय? चिंतन. काय? त्या देवाचं नामोश चिंतन महत्वाचं आहे. लोक म्हणतात नाही, हातात घालून मिरतात, हे काय? बरोबर की नाही? हे जीवन आहे. काय?
हातामध्ये म्हातारे माणसं माळ घेऊन बसतात बरोबर. तर आजचे तरुण मुलं नाही बसत. त्यांनी जर विचारलं आजी हे काय बरं का करायचं, तर काय सांगतात, हे चांगलं असतं केलेलं, हे चांगलं असतं. नाही नाही, तेच आयुष्य आहे खरं, त्याच्यासाठीच भगवंताने जन्म दिलाय. पण आपण देवाने जन्म दिला भजनासाठी. कशासाठी? मोठ्यानं बोला, घाबरू नका बरं का. कशासाठी दिला? पाठीमागचे कशासाठी दिला? पुरुष मंडळ सांगा फक्त. तुमचा जास्त आवाज येतो की यांचा मला बघू द्या. कशासाठी दिला देह? तुम्ही बोला आता. बघा आमच्या महिला मंडळांचा आवाज. कशासाठी दिला देह? भजनासाठी दिला. आपण घालवला भोजनात. भजनासाठी दिला. भजन कमी, भोजन जास्त. भगवंताने चिंता करण्यासाठी देह नाही दिला, चिंतन करण्यासाठी दिलाय. म्हणून म्हटलंय चिंतने चिंतने तदरूपता. हरी हरी बोला, सर्व कार्य करीत चला. प्रत्येक कार्य करताना हरी हरी बोला. आपल्या गावाचं वैभव, नांदूर गाव, नांदूर खदारमाळ बरोबर ना. आपल्या नांदूर गावामध्ये मुलींचं सुंदर वसतिगृह चालवतात. आदरणीय पूजनीय माझ्या आजी सारख्या, माझ्या आई सारख्या सुनंदा ताई भागवत बरोबर नाही. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आत्ताच आम्ही त्यांच्या वसतिगृहाला भेट देऊन आलो. अगदी 5वी ते 10वी बरोबर, 5वी ते 10वी या वयातील मुली विद्यार्चना करतात, शालेय शिक्षण घेतात आणि त्याच्याबरोबर धार्मिक संस्कारही त्यांच्यावरती आईंना केलेले आहेत. आईंचे खूप खूप आभार आहेत. आई या ठिकाणी कथेला आलेले आहेत. आपला विषय कुठं सुरू होता? चिंतन. चिंतन पण करायचंय, धर्माची सेवा पण करायची. कारण हे कर्तव्य कोणाचं आहे? माणसाचं. चिंतन करायचंय आणि चिंतन करता करता धर्माला सुद्धा पुढे न्यायचंय. कारण संत एकच म्हटले, ज्या देवतांची तुम्ही उपासना करता त्या देवांचं चिंतन हे मुखातून व्हायला पाहिजे. म्हणून तर संतांनी उपदेश केला ना. श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरन भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरन भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. कदर्प गणित मित छवि नव नील नीरद सुंदरम पट पीतमान उतडीत रुचि शुचि नैमि जनक सुतावरम भजो दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल्य चंद दशरथ नंदनम सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणम आजानुभुज शर चापदर संग्राम जित कर दूषणम.
विवस्वन हरण भव भय दारुण. ज्या शक्तीची आपण आराधना करतो तिचं चिंतन केलं पाहिजे. 88,000 शौनकादी महामुनींनी सूत महाराजांना प्रश्न केला, हे ऋषी, जिचं चिंतन करायचा उपदेश तुम्ही आम्हाला करता, तिच्या चिंतनाने असा कोणता चमत्कार झाला आम्हाला सांगा बरं. असं एखादं उदाहरण द्या की तिचं चिंतन एका व्यक्तीने केले आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संतान आली, सुख आली, समृद्धी आली, काय आलं सांगा. सूत महाराज गोड उदाहरण देऊ लागले. विवस्वनाला एक श्राद्धदेव नावाचा पुत्र होता. श्राद्धदेव नावाचे एक ऋषी होते. कोण होते? श्राद्धदेव. काय नाव त्यांचं? श्राद्धदेव. श्राद्धदेवांचा विवाह होऊन बरेच वर्ष झाले होते, पण त्यांना संतान नव्हती. आणि संतान नसल्या कारणाने ते नेहमी खिन्न असायचे. अत्यंत देवीची उपासना करायचे, भक्ती करायचे. रोज त्या आई जगदंबेच्या शक्तीचा जागर करायचे. त्या आई जगदंबेला विनंती करायची, अगं आई, संतान माझ्या सुखासाठी नकोय, संतान कशासाठी हवीये? शास्त्र सांगतंय निपुत्रिकाला गती नसते. निपुत्रिक म्हणजे ज्याला मूल बाळ नाही. ज्या स्त्रियांना, ज्या पुरुषांना मूल बाळ नाही, संतान नाही, त्यांना नरकाची, स्वर्गाची, वैकुंठाची कशाची प्राप्तीच होत नाही. म्हणजे नरकही भेटत नाही. आणि नरक नाही भेटला की माणूस काय होतो? काय होतो? इथं जमिनीवरती मेल्यानंतर भटकत फिरतो, ज्याला आपण म्हणतो भूत. निपुत्रिकाला कुठल्याही प्रकारची गती नाही. म्हणून संतान पाहिजे. आपल्याला वाटतं मुलगा व्हावा, कशासाठी? वंशाचा उद्धार करावा. मुलगा व्हावा कारण पिढी सुरू राहावी, बरोबर? संतान वंशासाठी नको, संतान कशासाठी पाहिजे? स्वतःच्या गतीसाठी. आणि एक सांगू, मुलगा होऊन सुद्धा काही गतिवान नाहीत. मुलगा होऊन, मुलगी होऊन सुद्धा काहींना गती मिळाली नाही. का बरं? कारण ते संस्कारिक निघले नाही, बरोबर? अहो, असा मुलगा, अशी मुलगी निघावी की आपण 4 लोकांमध्ये जाऊन बसल्यानंतर आपल्या नावाला कलंक लागावा त्यांच्यामुळे. अशी मुलगी निघावी की जिनं आपल्या मताने विवाह न करावा. अशी मुलगी निघाली की जी अत्यंत संस्कारहीन, चरित्रहीन, जिला आपल्या कुळाची, रीतिरिवाजाची, आपल्या धर्माची काही ठेवणच नाही. अशी मुलगी निघल्यानंतर आपण म्हणतो की संतान झाल्यानंतर गती मिळते. मी म्हणते नाही मिळणार गती. का? तुम्ही स्वर्गात गेलेले तिच्यामुळे परत येतात, कारण ती चरित्रवान नाही, ती संस्कारवान नाही, बरोबर? श्राद्धदेव म्हणायचे देवीला, अगं आई, मी संतती याच्यासाठी नाही मागत की माझ्या वंशाचा उद्धार व्हावा, माझा वंश चालू असावा, माझ्या सुखासाठी, माझ्या पत्नीच्या सुखासाठी नाही. मी संतान कशासाठी मागतो? गतीसाठी. कारण माणसाला सर्वात जास्त महत्वाचं आयुष्यात काय असेल तर गती. तुम्ही इथं बसलेले आहेत, एक लक्ष ठेवा. आणि थोडस माझं बोलणं टूचू द्या. मी सर्वांना बोलते, मी मलाही बोलते, इथं बसलेल्या कलाकारांनाही बोलते, साऊंडवाल्या दादांनाही बोलते, आयोजकांनाही बोलते, नियोजकांनाही बोलते, संयोजकाला बोलते, श्रोत्यांना बोलते, गावकऱ्यांना बोलते, सगळ्यांना बोलते. मी स्वतःसाठी सुद्धा हेच वाक्य वापरते, सगळ्यांसाठी. इथं बसलेले आपण एक जण एक दिवस मरणार आहेत, हे निश्चित आहे. सगळे मरणार आहेत. मग इथं बसलेली मी असू द्या, तिथं बसलेले हे सर्व असू द्या, समोर बसलेले तुम्ही असू द्या. ज्याच्या हातात कवडीचं काही नाही तो सुद्धा मरणार. ज्याच्या हातात एक अंगठी सोन्याची तो पण मरणार. 4 मुदी ज्याच्या बोटीत तो पण मरणार. सगळे मरणार. आया था जो जाएगा. कबीरदास जी म्हणतात, आया सा जो जाएगा. जो इथं आलाय ना तो जाणार आहे एक दिवस. कारण या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक. का जिवंत लोक, अमर लोक,
आयुष्लोक मृत्यूलोक. देवीला म्हणत होते संतान याच्यासाठी नको देऊ, माझ्या समाधानासाठी गतीसाठी दे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला एक इच्छा असते आयुष्यामध्ये, चांगलं घर असावं. कधी ना कधी तरी आली असेल. अजिबात खोटं बोलू नका. देवीच्या समोर बसला, आली का नाही खरं सांगा. महिला मंडळ माना तरी हलवा निदान, मला कळू दे तुम्हाला हलवता येतात म्हणून. कधीतरी इच्छा झाली असेल आपलं घर असावं सुंदर, झाली असेल ना बाबा दादा, झाली असेल. कधीतरी इच्छा झाली असेल आपली गाडी असावी, कधीतरी इच्छा झाली असेल आपल्या अंगावरती ब्रँडेड कपडे असावे, कधीतरी इच्छा झाली असेल. बाटाची चप्पल असू द्या, जेव्हा काटा टोचायचा आहे तेव्हा टोचणारच आहे. हातामध्ये टायटनची घडी असू द्या, वेळ बदलणार नाही, वेळ तोच राहणार आहे. हातात आयफोन असू द्या किंवा सॅमसंग असू द्या, ट्रोल करणारे कधी आपली पाठलाग सोडणार नाही. अंगावरती कपडा किती भारी असू द्या, शेवट गती, अंतिम गती माणसाची महत्वाची. आणि प्रत्येक जणाला चिंता एकच आहे, नरकात कोणाकोणाला जायची इच्छा आहे? हातवर घ्या, घ्या. मी घेतलाय हातवरती, घ्या घ्या घ्या, बिनधास्त घ्या. बाबा तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊच नका. मी 12 गावाला फसून इथं आलेली. बरं ठीक आहे, नाही मलाही नव्हतं जायचं नरकात, पण काय करावं. स्वर्गात कोणाकोणाला जायचं? हातवर घ्या. मी घेतले बाबा, 2 हातवर घेतले. मी तर स्वर्गात जाणार आहे. अरे स्वर्ग स्वर्ग बाबा, स्वर्गात नाही जायचं का? शेंद्रे रुमालावाले, स्वर्गात कोणाकोणाला जायचं? हातवर घ्या. इमानदारी ना बरं का, देवीच्या दारात बसली जर हात नाही वर गेला, देवी इडा पिडा घरात टाकीन. हातवर घ्या. तुम्हाला तुमच्या मंगळसूत्राची शपथ, हातवर घ्या. पायातल्या चपलीची शपथ, हातवर घ्या. मग काय इथंच राहायचंय का? नाही नाही, इथं नाही राहू शकत. स्वर्गात जाणार आहे. 1 2 3 4 5 6 7. पप्पा व्हॉट्सअपला यांचे सगळ्याचे हात किती झाले? एकदा मला घरी गेल्यावर सांगा. आता एवढे स्वर्गात जाणार आहे इथं. हा घ्या हात खाली. आजी बस ना, इथूनच जाता का? ऐका, स्वर्गात जाणार आहे एवढे येतं. आधी मरा. आधी काय करायचंय? स्वतःची इच्छा आहे स्वर्ग, हो, पण स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागतं. खरं आहे की नाही? मरणार आहेत का मग? त्याची काही गॅरंटी नाही. आएगा जिस दिन बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जिस दिन बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जेव्हा देव बोलेल तेव्हा जायचं. चला, आपली विषय इथं होता. श्राद्ध देव काय म्हणायचे? संतान कशासाठी? गती म्हणजे काय? नरकाची गती, स्वर्गाची गती, वैकुंठाची गती. देवी भक्त मणिद्वीपात जाऊ शकतात, राधा राणींचे भक्त गोलोकात जाऊ शकतात, रामप्रभूंचे भक्त सप्तद्वीपात जाऊ शकतात. बरोबर? मग त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. कुणी? श्राद्ध देव ऋषींनी पुत्र कामेष्टी. जो यज्ञ प्रभू रामचंद्र भगवान, त्यांचे वडील दशरथ, प्रभू रामचंद्र भगवान यांचे वडील दशरथांनी सुद्धा तो यज्ञ केलता. कोणता? पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि तोच यज्ञ केला कुणी? श्राद्ध देव नावांच्या ऋषींनी. आता शास्त्र सांगतं यज्ञाची सफलता कधी होते? जेव्हा अग्निदेव प्रसन्न होतात. अग्निदेव प्रसन्न नाही झाले तर यज्ञाची पूर्तता झाल्याचं पुण्यही मिळत नाही आणि संतान पण होत नाही. मग आता अग्निदेव प्रकट झाले अग्नीमधून आणि प्रसाद दिला. श्राद्ध देवांना सांगितलं तुझ्या पत्नीला प्रसाद खाऊ घाल, ती गर्भवती राहील. श्राद्ध देव यांनी प्रसाद आपल्या पत्नीला दिला खाण्यासाठी. आता पत्नीला अत्यंत आनंद झाला
आपल्याला संतान होणार, लेकरू होणार, आपल्याला गतीही मिळणार. परंतु श्राद्धदेव नावाचे जे ब्राह्मण होते त्यांना इच्छा होती कशाची, काय व्हावा, मुलगा. कारण प्रत्येक माणसाला अपेक्षा हीच राहते, मुलगाच व्हावा, बरोबर. तसं श्राद्धदेवांना सुद्धा इच्छा होती की मला काय व्हावा, मुलगाच व्हावा. पण पत्नीची इच्छा होती, तिला मुलीची फार आवड, ती म्हटली मला मुलगी हवी. मग तिनं प्रसाद खाण्याच्या अगोदर गेली कोणाकडे, ऋषींकडे. अन्य ऋषी जे होते बाकीचे आलेले त्यांना सांगितलं मंत्रोच्चार करा आणि पुन्हा यज्ञ करा. मग मंत्रोच्चार केला, यज्ञ केला, पुन्हा अग्निदेव प्रसन्न झाले. अग्निदेवाकडून पुन्हा प्रसाद घेतला आणि म्हटली मला मुलगी हवी. अग्निदेव म्हटले तथास्तु. वाणीतून निघलेला शब्द, धनुष्यातून निघलेला बाण कधी खाली जात नाही आणि दिलेला आशीर्वाद कधी वाया जात नाही. कहते हैं कि दुआ अगर हमारी पीछा नहीं छोड़ सकती, के दुआ अगर हमारी पीछा नहीं छोड़ सकती तो किसी को तंग करके दी गई बद्दुआ भी हमारी कभी साथ नहीं छोड़ सकती. आशीर्वाद देणारे तर श्राप पण मिळतो. आशीर्वाद दिला तर तथास्तु. आणि मग त्या श्राद्धदेव नावाचे जे ऋषी होते त्यांच्या पत्नीला प्रसाद खाल्ला, गर्भवती राहिली. दिवस गेले, पहिला महिना, दुसरा महिना. गर्भवतीचं जे तेज होतं ते तिच्या मुखावरती झळकत होतं, बरोबर ना. आणि मग 8 महिने झाले, संतान, मूल बाळ किती दिवस झाल्यानंतर जन्माला येतं. इथं कोणाला लेकर बाळ झालेच नाही वाटतं. सगळे या, सगळ्यांना एक एक नारळ देते, लाल कपडा देते, या सगळेजण या. का तर झालं राख्याची आख्या, या झाले, ज्यांना झाले त्यांनी बोला ना. किती दिवसानंतर, 9 महिने 9 दिवसानंतर, 9 महिने 9 दिवसानंतर सुंदर अशी अत्यंत देखणी मुलगी जन्माला आली. आणि जन्माला आल्याच्या नंतर तिला अत्यंत आनंद झाला. कोणाला, त्या मुलीच्या आईला. परंतु श्राद्धदेव नावाचे ब्राह्मण होते हे खिन्न झाले, उदास झाले, नाराज झाले, दुःखी झाले. का, त्यांनी इच्छा कशाची केली होती, त्यांना हे नव्हतं माहित की आपल्या पाठीमागून पत्नीने दुसरा यज्ञ करून पुन्हा आशीर्वाद प्राप्त करून मुलगी मागितली. आणि त्यांना राग आला, कोणाला, श्राद्धदेवाला, की यज्ञ बरोबर केला, ऋषींनी मंत्र उच्चार बरोबर केला, विधी व्यवस्थित केली, तरी सुद्धा मुलगी कशी झाली, दोष कुठे आहे, नेमकं दोष कुठे आहे. तर आता त्यांनी याचा कारण कोणाला विचारलं नाही, पण मनात खिन्न राहू लागले. हळूहळू ती मुलगी लहानाची मोठी होऊ लागली. तिच्यावरती जात कर्म संस्कार करण्यात आली. तिचं नाव ठेवलं इला. काय नाव ठेवलं, इला. इला लहानाची मोठी होऊ लागली. आणि काही 4-5 वर्षाची झाल्याच्या नंतर श्राद्धदेव रोज खिन्न राहायचा. तर एक दिवस रागाने घराच्या बाहेर निघून गेला आणि गर्गाचार्य मुनींकडे गेला. कोणाकडे, गर्गाचार्य. गर्गाचार्य कोण होते, ऋषी, अत्यंत तपस्वी. द्वापार युगापासून ते ऋषी होते आणि ते भगवंताचे गुरु होते. कोण होते, भगवंताचे गुरु. कोणत्या भगवंताचे, श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान परमात्माचे कोण होते, श्रीकृष्ण. समोर काय नाव आहे, श्रीकृष्ण भगवान. भगवान तुम्हाला म्हणता येईल का बरं, बसलेले सर्व भगवान म्हणू का, इथं बसलेले कोणी आहे का भगवान, नाही कोणी भगवंत. श्रीकृष्ण भगवान परमात्मा, त्यांचे कोण, गुरु. कोण, गर्गाचार्य. श्रीकृष्ण, पुन्हा विचारते, श्रीकृष्ण भगवान देवाने गुरु केले, देवाने गुरु केलेत. आपण माणसं आहेत, आपण अजून गुरु नाही केले. काही काहींची 80 गेली, गुरु नाही. 90 गेलं, गुरु नाही. गुरु करावे. श्रीकृष्ण
नावाचे गुरु होते. कोण? गर्गाचार्य. आणि श्राद्धदेव ऋषी गेले कोणाकडे? गर्गाचार्य मुनींकडे. आणि म्हटले, महाराज तुमच्या चरणावरती साष्टांग प्रणाम आहे माझा, परंतु एक कृपा करून सांगा की मी पुत्र कामेष्टी यज्ञ 4 वर्षाखाली 5 वर्षाखाली केला आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्याच्या नंतर मला अत्यंत सुंदर कन्या जन्माला आली, परंतु माझी इच्छा नव्हती की कन्या जन्माला यावी. माझी इच्छा होती मला पुत्र जन्माला यावा. पुत्र कामेष्टी यज्ञ व्यवस्थित झाला, ऋषींनी मंत्र उच्चार व्यवस्थित केला, कुठल्याही प्रकारचं विघ्न यज्ञात आलं नाही. अग्नी देवता प्रसन्न झाली, प्रसाद घेतला, पत्नीनं खायला दिला, दिवस गेले, परंतु मुलगी कशी झाली? दोष कुठे लागला नाही? अहो मी एवढा देवीचा उपासक, रात्रंदिवस दुर्गा दुर्गा नावाचा जप करतो, त्या भगवतीच्या चरणाचा दास बनून राहिलो, त्या भगवतीने माझ्या जीवनात असं का केलं? माझ्या भक्तीमध्ये अशी कोणती कमतरता आली? माझ्या जीवनामध्ये असं कोणतं साधन कमी पडलं? माझ्या भक्तीमध्ये असा कोणता दोष लागला? कोणाची वाईट नजर लागली की मला मुलगी झाली? एक सांगू, अरे वंशाला पुढे नेणारा मुलगा नाही रे, मुलगी आहे. बरोबर? कारण वंशाला पुढे नेणारी मुलगीच आहे आणि मुलगी राहणार हे लक्षात ठेवा. कारण जन्माला घालणारी मुलगीच आहे. स्त्री शक्ती साधारण नाही. श्राद्धदेव म्हटले मला मुलगी काय झाली? खिन्न झाला. मला मुलगा हवा होता. कारण लोक म्हणतात ना, वंशाला दिवा, वंशाचा दिवा. वात नसेल तर दिवा नाही लावू शकत बरं का आपण बाबा. वात गरजेचे आहे आणि वात म्हणजे मुलगी. दिवा कसा लावणार आहे? आणि एक सांगू, बरोबर 25-26 वर्षाचा झाला ना तुमचा वंशाचा दिवा, असा दिवा लावतो, असा दिवा लावतो, मग तो फक्त तुमच्या कुटुंबाला नाही अख्ख्या गावाला कळतो, नातेवाईकाला कळतो. असा दिवा लावतो त्याच्या हातात, त्याच्या तोंडात. आणि म्हणून श्राद्धदेव नावाचे ब्राह्मण म्हटले, वंशाला दिवा हवा होता हो एक. मुलगा असेल तर गती मिळते, आता मी गती कुठून घेऊ? मला कृपा करून सांगा की हे झालं का? एवढं विपरीत झालं का? कारण काय याचं? प्रत्येक गोष्टीला कारण असतं, बरोबर ना? तर गर्गाचार्य मुनींनी, सिद्ध ऋषी होते, सिद्ध जे महात्मे असतात त्यांना डोळे बंद केलं की सर्व काही ओळखता येतं. सिद्ध पाहिजे फक्त बरं का, सिद्ध. भक्तीचा अगदी टॉप लेवल, भक्तीच्या अगदी टॉपला जो जातो ना भक्ती मार्गामध्ये, सिद्ध अवस्थेमध्ये जातो, त्याला सर्व काही कळतं. डोळे बंद केले की त्याला कळून जातं. मग गर्गाचार्य मुनींनी डोळे बंद केले, ध्यान केलं आणि ध्यानात कळलं की झालं काय? काय झालं होतं सांगा बरं? यज्ञाची चूक, अग्निदेवाची चूक, मंत्र उच्चाराची चूक. आता याच्या पुत्र कामेष्टी यज्ञ केलं, यज्ञात काही चूक. या श्राद्धदेव नावाच्या ब्राह्मणात काही दोष. दोष कुठं होता? पती निघून गेला की पुन्हा दुसरा यज्ञ केला. म्हटली मुलगी पाहिजे, तसे मंत्र उच्चारण करा. आणि आता हे सांगितलं कोणाला? आता जेव्हा कळालं श्राद्ध देवाला, तेव्हा अत्यंत वाईट वाटलं. तिथून निघून आले घरी की अरे, की आपल्याला मुलगा हवा होता, मुलगी झाली आणि याच्यात चूक कोणाची होती? पत्नीची. परंतु काही बोलले नाही, काही बोलले नाही. बघा पुरुष मंडळ, याच्या जागेवर जर तुम्ही असते तर काय केलं असतं? घरी आले असते की वा, खरं बोलल्या. मला वाटतं आयुष्यात पहिली वेळेस खरं बोलल्या, ते पण कथेत. संयमता महत्वाची. एक
सांगितलं की बोलण्यासाठी शब्द लागतात. राग आल्यानंतर बरं का, ऐका, ज्यांना अत्यंत राग येतो ना त्यांनी ऐका. मी कोणाला टोचून नाही बोलत, मी कोणालाही टोचून बोलत नाही. राग आल्यानंतरचा प्रश्न आहे हा, की बोलण्यासाठी शब्द लागतात, बोलण्यासाठी शब्द लागतात, पण शांत राहण्यासाठी धैर्य लागतं, शांत राहण्यासाठी संयमता लागत असते. शांत कोणी राहू शकत नाही. एक गुरु आपल्या शिष्याला म्हटले, का रे सारखं सारखं बघतो मी तुला काही बोलल्याच्या नंतर डायरेक्ट रडतो रे तू, मी काही खवळल्यानंतर डायरेक्ट रडतो, मी काही बोलल्यानंतर एवढा राग येतो तुला. कोण म्हटले? गुरु. कोणाला? शिष्याला. गुरु म्हटले, नको रडू बाळा, सोडून दे. आता गुरु ते गुरु, त्यांना मया आली, दया आली म्हणून म्हटले. शिष्य म्हटला, तुम्हाला कळतं का नाही काही, मी रडन प्रश्न माझा, सारखं सारखं रडू नका करतात, तुम्हाला काय करायचंय? कोण म्हटला? असं उलटून बोलायला पाहिजे का? समोरचा व्यक्ती पाहावा आणि मग शब्द वापरावे. समोर जर तुमच्या देव आला, देवी येऊन उभा राहिली, हा, एक कल्पना करा, देवी येऊन तुमच्या समोर उभा राहिली. प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन आहे. इथं बसलेल्या चेहरे तुमचे किती फ्रेश असू द्या, आतलं मन बोलतंय. प्रत्येकाच्या जीवनात टेन्शन आहे, चिंता प्रत्येकाच्या जीवनात आहे. नाही, माझ्याही जीवनात आहे, सगळ्यांच्याच आहे आपल्या. मग अंबानी असू द्या, चिंता प्रत्येकाला आहे, खरे की नाही? चिंता आहे, टेन्शन आहे, दुःख आहे. देवी समोर उभा टाकली, देवी आली समोर, तुम्ही देवीला डायरेक्ट भांडतान का बरं? किती टेन्शन आहे माझ्या जीवनात, किती दुःख आहे, रांग लागली, बघ ना, गर्दी झाली, एवढे दुःख असते तर कुठं हे माझ सगळ्या जगाचं दुःख जसं माझे एकट्याच्या डोक्यावर टाकलं नाही ना. का? समोर देवी, समोरची व्यक्ती पाहावी, नंतर शब्द वापरावे. श्राद्धदेव घरी आले, अत्यंत राग आलेला होता, पण काही बोलले नाही, संयमता. रागात, कारण रागाची प्रतिक्रिया, रागाचं उत्तर हे शब्दानेच द्यावं, ही याला काही अर्थ नाही बरं का. गरजेचंच नाही की राग आल्यानंतर भांडावंच, राग आल्यानंतर आपल्या शब्दानेच चालावं. श्राद्धदेवाने संयम का? तिनं माझ्यासाठी आयुष्याचा त्याग केलाय. तिचा, एका स्त्रीचा त्याग आयुष्यात एवढा असतो. तुमच्याकडे येण्यासाठी पहिली गोष्ट त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा त्याग केलाय. खरं आहे, पटतंय? आई वडिलांचा त्याग केलाय. नंबर 2, संपूर्ण कुटुंबाचा त्याग करून यांच्या जवळ आलात. खरे, गावाचा त्याग केला, नातेवाईकांचा त्याग केला. एवढंच नाही, माहेरच्या आडनावाचा सुद्धा त्याग केला. शाळेत शिकत असताना आपल्या नावाच्या समोर बापाचं नाव होतं, ते नाव खुडून टाकलं आणि तुमचं नाव टाकलं. स्वतःचं आडनाव विसरून गेलं, तुमच्या आडनावाला सहमती दिली. एका स्त्रीच्या आयुष्यात जेवढा त्याग आहे ना, तो पुरुष कधीच करू शकत नाही, कधीच नाही. कारण, आणि एक सांगू, काय एवढं सहन करतात तरी सुद्धा तेवढ्याच फ्रेश कथेत. बघा बरं, किती हसरे चेहरे आहेत. एकदा फोटो काढा बरं यांचा, किती हसरे चेहरे. का सेल्फी घेऊ मी? कोणाला नजर न लागो. बघा, एवढे फ्रेश, दिवसभर सगळं काम करून सगळ्यात जास्त उपस्थिती तुमची. यांना काही काम असतं का तुमचं एवढं? तरी सुद्धा रात्री आल्यावर म्हणतात, घरी बसून करते तरी काय? मी म्हणते, एकदा लेकरं सांभाळून बघा, त्यांची शी काढून बघा, बाथरूम साफ करून बघा, भांडे घासून बघा, झाडून काढून बघा, स्वयंपाक करून बघा, मग कळेल. खरंय की नाही? श्राद्धदेव म्हटले, वा, फोटो सोडे, चांगले बसा, जरा पदर घ्या, इकडे लक्ष द्या. श्राद्धदेव म्हटले, नाही, तिला जर काही बोललं तर तिला वाईट वाटेल, तिला आयुष्य माझ्यासाठी